नमस्कार प्रेक्षक वर्ग, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रणजितने मानसीला घरूनच काम करायला सांगितलेलं असतं, पण ते काम खूपच जास्त जोखमीचं असतं. कारण प्रभू निवासाच्या डेव्हलपिंगचं काम हे मानसीला करायला सांगितलेलं असतं. हे नवीन प्रोजेक्ट इथे रणजितने मुद्दामून मानसीला दिलेलं असतं. पण इथे आता सुगंधा गेलेली असते मार्केटमध्ये भाजी आणायला आणि जाताना सूरजला सांगितलेलं असतं मानसीची काळजी घ्यायला, तिला काय हवं नको ते बघायला. तेव्हा सूरज येतो आणि म्हणतो काय चाललंय काय. तेव्हा मानसी म्हणते काही नाही, थोडं काम करत होते. तेव्हा सूरज म्हणतो कशाला, काय काम करतेस तू आता. हे बघ तुला बरं वाटत नाही आहे ना, तू थोडा वेळ आराम कर. आईने सांगितलंय तुला काही हवं नको ते बघायला. काय हवंय का तुला, तुला काही घेऊन येऊ. तेव्हा इथे मानसी म्हणत असते नाही सूरज भाऊजी मला काही नको आणि मी थोडंसं काम करते, कारण बसून बसून कंटाळा आलाय ना म्हणून. तेव्हा सूरज म्हणतो नाही ते पण ठीक आहे, बसून बसून कंटाळा येतो, पण तुला बरं वाटत नाही आहे, तुझ्या हाताला लागले त्याच्यामुळे जास्त काम करू नकोस, तू आराम कर, मी बाहेर आहे, तुला काही लागलं तर मला सांगा. आणि सूरज लगेच बाहेर निघून जातो. तेव्हा मानसी म्हणत असते फाईल चाळून नुसतं काही होणार नाही आहे, तर इथल्या घरातल्या लोकांच्या मनामध्ये निदान काय चालू आहे ना, ते मला आधी बघायला हवं, ते काय विचार करतात. जर या घराचं डेव्हलपिंगकरण झालं तर त्यांना चालणार आहे का. कारण घराच्या बाबतीत सगळेजण खूपच जास्त भावनिकरित्या विचार करतात. मला आधी सगळ्यांचं मत जाणून घ्यायला हवं आणि नंतरच त्यांना सांगायला हवं की या घराचं डेव्हलपमेंट करावं लागणार आहे. त्याच्यामुळे इथे मानसी खूप जास्त विचारात पडलेली असते, कारण तिला कुणाच्याही भावना दुखवायच्या नसतात. तेवढ्यातच इथे तात्यासाहेब म्हणत असतात की सुगंधा, अगं कुठे आहेस तू. कितीतरी दिवसानंतर मला काहीतरी छान सुचतंय आणि मी लिहायलासुद्धा घेतलं आहे. आता माझी लिंक लागली आहे, पण त्याआधी तू एक काम करतेस का, मला गरमागरम जरा चहा दिलास ना, तर मला तरतरी येईल आणि अजून लिखाण करायला मज्जा येईल. तेव्हा इकडे आता सगळं काही बोलणं मानसीने ऐकलेलं असतं. मानसी म्हणते की तात्यांना चहा हवा आहे आणि आई तर इथे नाही आहेत, आई मार्केटमध्ये गेल्यात. माझ्याकडे ही चांगली संधी आहे की तात्यांना मी माझ्या हातचा चहा करून देईन. त्याच्यामुळे आता कुणाला काही नको सांगायला, मीच किचनमध्ये जाते आणि तात्यांसाठी छान चहा बनवते. तर इकडे मानसीची खूप इच्छा असते की सगळ्यांनी आता जे काही झालं, राग रुसवा विसरून, सगळं काही विसरून एकमेकांबरोबर चांगलं राहायचं, बोलून हसून खेळून राहायचं. ती या घरची सून म्हणून तिला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची आहे, घरातल्यांची काळजी घ्यायची आहे आणि म्हणूनच ती आता तात्यांसाठी तिच्या हाताला दुखतंय लागलंय तरीसुद्धा चहा करायला जाते. पण चहापत्ती तर संपलेली असते. मग आता जास्तीचं सामान हे वरती डब्यांमध्ये ठेवलेलं असतं. ती म्हणते की आता वरून मला डबा काढावा लागेल. तर इथे तेजस जेवायला बसत असतो. तेजसने डबा आणलेला असतो. तेव्हा तो बघत असतो की त्याला किती पोळ्या दिल्यात. तेव्हा 1, 2, 3 अशा पोळ्या मोजत असताना त्याला 4 पोळ्या दिलेल्या असतात. तो म्हणतो बापरे, मला एकट्याला एवढं जेवण दिलं आहे, त्यांना काय मी बकासूर वाटलो की काय. तो म्हणतो नाही, आता भूक पण लागली, आधी जेवून घेतो. आणि तो पहिला घास खायला जाणार तेवढ्यातच त्याला आठवण येते, ती म्हणजे मानसीची. मानसीने काही खाल्ले की नाही, तिने औषधं घेतलीत की नाही, ही काळजी आधी तेजसला वाटत असते. एका बाजूला तेजस विचार करत असतो की मानसीला मी आता चांगल्या कुठल्या तरी माणसाच्या हातामध्ये देतो आणि तो म्हणजे रणजित. त्याला असं वाटत असतं की मानसी चांगलं डिझर्व करते, तिला तिच्या आयुष्यामध्ये सगळं काही मिळालं पाहिजे आणि तो रणजित तिला देऊ शकतो आणि म्हणूनच तो मानसीला स्वतःपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करतोय. पण एका बाजूला तिची खूप जास्त काळजी घेतोय, खूपच जास्त केअर करतोय. तिने खाल्लं की नाही हे विचारण्यासाठी त्याने आधी फोन केलेला असतो, पण मानसी किचनमध्ये असल्यामुळे ती काही फोन उचलत नाही. मानसीचा आता वरच्या डब्याला हात पोचत नाही. ती म्हणते सूरजदादांना आवाज दिला तर मग इकडे तात्यांना कळेल की मी त्यांच्यासाठी चहा करते आणि कदाचित ते पिणार नाहीत. नाही, मी कुणाला काही नाही सांगणार. तेव्हा ती उभं राहण्यासाठी आता एक छोटासा टेबल घेऊन येते. छोटा टेबल ती कुणालाही न सांगता आतमध्ये घेऊन जाते. तर इथे सूरजने गीताला फोन केलेला असतो. तो म्हणतो की घरामध्ये कुणी नाही आहे ना, तर लवकर ये ना. गायत्री वहिनी अजून हॉटेलमधून आलेली नाही आहे आणि तिचे ते 2 चमचे आहेत ना, ती छाया आणि तो विनोद, ते सुद्धा घरामध्ये नाही आहेत. आई पण मार्केटमध्ये गेले, म्हणून मी विचार केला की लवकर ये आणि मानसीला भेटून जा ना.
तेव्हा गीता म्हणते की हे घ्या, मी मानसीसाठी फळं आणलेत, तिला तुम्ही खायला द्या. तेव्हा इथे गीता म्हणत असते की सूरज, मला आहे ना मानसीला भेटायचं होतं, तिला बघायचं होतं. तर इथे गीताची इच्छा काय असते की सूरजने बोलावं की चल मग आतमध्ये, कुणी नाही आहे तर पटकन तू मानसीला भेट आणि जा. पण इथे सूरज म्हणतो, पण तू भेटणार कशी ना, कारण घरामध्ये तिला व्यवस्थित चालता येत नाही आहे, त्याच्यामुळे तिला घरातून बाहेर आणणारं पण कुणी नाही आहे, तेजस ऑफिसला गेलं आहे ना. तेव्हा इथे आता आईसुद्धा मार्केटमध्ये गेली, घरामध्ये कुणी नाही आहे. तेव्हा गीता म्हणते मग ठीक आहे, तुम्ही आहात ना, तुम्ही तरी घेऊन या. तेव्हा सूरज म्हणतो असं कसं, ती माझ्या भावाची बायको आहे, मी कसं तिच्या हाताला हात लावू किंवा अंगाला हात लावू, त्याच्यामुळे मी नाही तिला आणू शकत, पण घरामध्ये दुसरं कुणी नाही आहे. तेव्हा इथे आता गीताला वाटतं जर एकदा मला घरामध्ये ये असं म्हटलं असतं तर मी पटकन तिला बघून निघाले असते. तेजस आता काही खातपीत नाही, तो पहिल्यांदा फोन करत असतो सगळ्यांना, तर इथे कुणीच फोन उचलत नसतं. तेव्हा आईचा फोन करून झालेला असतो, मानसीला फोन करून झालेला असतो, शेवटीला आता आभाला फोन करतो. तर आभा नेहमीप्रमाणे इथे विनीतला भेटायला आलेली असते आणि ती हेच सांगत असते की दादा, मानसी वहिनीची खूप काळजी घेतो, खूप म्हणजे खूप, तिने गोळ्या खाल्ल्या का, ती जेवली का, सतत फोन करून विचारत असतो. आणि तेवढ्यातच तेजसचा फोन आल्यानंतर आभा खूप घाबरते. ती म्हणते दादाचा फोन, आणि ती आजूबाजूला बघायला लागते. तिला असं वाटतं मी विनीतला भेटायला आले, हे कुणी बघतंय की काय. तेव्हा ती फोन उचलते आणि म्हणते हां दादा बोल ना. तेव्हा तेजस म्हणतो आभा कुठे आहेस तू. तेव्हा आभा म्हणते मी मैत्रिणीला भेटायला आले. का दादा. तेव्हा तेजस म्हणतो अगं काही नाही, मी मानसीला फोन करतोय पण मानसी फोन उचलत नाही आहे, तेव्हा मी विचारायला फोन केला की त्या जेवल्यात का, गोळ्या घेतल्यात का. तेव्हा इकडे आभा म्हणत असते की दादा, वहिनी फोन उचलत नाही आहे याचा अर्थ ती झोपली असेल ना. तेव्हा तेजस म्हणतो हां असं पण होऊ शकतं. तेव्हा इकडे फोन ठेवल्यानंतर आभा म्हणत असते बरं ठीक आहे, मी पण आता निघते. आणि बघितलंस ना दादा, खरोखर वहिनीची किती काळजी घेत होते. तेव्हा हे सगळं ऐकून विनीतला आनंदच होतो. तर इकडे आता गीतासुद्धा जायला निघत असते. ती म्हणत असते ठीक आहे, मग आता भेट तर काही होणार नाही, तुम्ही ही फळं मानसीला द्या आणि सांगा मी विचारले म्हणून. आणि ती आता जायला निघते, तेवढ्यात वरचा डबा काढत असताना मानसीचा पाय सटकतो आणि मानसी खाली आदळते. ती जोरात लादीवरती पडते. तेव्हा इथे आता गीता म्हणत असते की हे बघा सूरज, अहो मानसी पडली वाटतं, मानसीचा आवाज आला, जा ना तुम्ही तिला बघा जा, ती किचनमध्ये आहे. तेव्हा इकडे तात्यासाहेब आता जोरात ओरडतात की सुगंधा. त्यांना असं वाटतं की चहा करायला सुगंधा गेली आहे ना, पण येऊन बघतात तर काय, तिथे मानसी असते आणि तिच्या हातातून इथे चहा पुढचा डबा पडलेला असतो. तो काढण्यासाठी ती वरती चढलेली असते, तिच्या हाताला जोरात मार लागलेला असतो. तेव्हा इकडे सगळेजण धावत पळत येतात, पण आता तिला उचलणार कोण. तेव्हा सूरज जातो, तो सुद्धा तिच्याकडे बघतच उभा राहतो. तेवढ्यातच तात्यासाहेब बाहेर येतात आणि म्हणतात गीता, अगं लवकर आतमध्ये ये, मानसी पडली आहे. तेव्हा इकडे गीता विचार करत असते की आतमध्ये कसं काय जाणार, कारण तिला घरातून बाहेर काढलेलं असतं ना, आणि तिला सांगितलेलं असतं ते सुद्धा निष्कून की घरामध्ये परत पाऊल नाही ठेवायचं. पण आता मानसीसाठी पहिल्यांदा तिने दिलेलं वचन मोडलेलं असतं, तिला घातलेली शपथ मोडलेली असते आणि ती धावत पळत आता घरामध्ये येते आणि पहिल्यांदा मानसीसाठी तिने प्रभू निवासाचा उंबरा हा ओलांडून पुन्हा एकदा ती गृहप्रवेश करून घरामध्ये जणू काही आलेली असते खूप वर्षानंतर. तेव्हा गीता येते आणि मानसीला उठवते. मानसीच्या हाताला मार लागलेला असतो, ती खूप जोरात पडलेली असते. तेव्हा तात्यासाहेबसुद्धा तिला उठायला मदत करत असतात. त्यानंतर तिघंजणं मिळून तिला उठवतात. गीता मानसीचा हात आपल्या खांद्यावरती घेते आणि तिला म्हणते की कशाला तू किचनमध्ये आलीस, कोणी तुला काम करायला सांगितलं होतं, चल चल आता आतमध्ये चल, खूप दुखतंय ना तुला, खूप मार लागला ना, असं गीता तिला प्रेमानेच विचारत असते. आणि मानसीला कळत असतं की गीतामध्ये किती माणुसकी आहे, किती मायाळू आहे. आणि इथे छाया आणि विनोद तेवढ्यात दोघेजणं वडापाव खात आलेले असतात. मूर्ख माणसं दोघंजणं येतात, सगळा गोंधळ करून ठेवतात. तेव्हा इकडे बघतात तर काय, गीता मानसीला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. हे बघितल्यानंतर आता विनोदला खूपच जास्त मज्जा वाटते. त्याला असं वाटतं की अरे वा, आता काहीतरी न्यूज मिळालेली आहे. त्यानंतरला इथे आभा गेल्यानंतर विनीत
तिच्या वहिनीला म्हणजे गायत्रीला घ्यायला आलेला असतो. तेव्हा गायत्री म्हणते, किती उशीर, आभाला भेटायला गेला होतास का? तेव्हा विनीत म्हणतो, नाही दुसरं काम होतं तेव्हा गेलो होतो. तेव्हा गायत्री म्हणते, आता जर पुन्हा उशीर केलास ना तर मी दुसरी कॅब बुक करेन ना, तुझी नाही करणार. पुन्हा उशीर करायचा नाही. आणि जाऊन विनीतच्या गाडीमध्ये बसते. तेवढ्यातच छायाचा फोन आलेला असतो आनंदाची बातमी द्यायला. ती म्हणत असते, अगं ताई घरामध्ये ना ती घुसले ती. तेव्हा गायत्री म्हणते, कोण? तेव्हा छाया म्हणते, अगं ती गीता घरामध्ये घुसली होती, मानसीला घेऊन तिच्या रूममध्ये गेली, तेव्हा तू लवकरात लवकर ये. तर इकडे आता मानसीच्या हाताला मार लागलेला असतो. तेव्हा तिची खूप जास्त काळजी गीता घेत असते. तिच्या हातामधून आलेलं रक्त ती व्यवस्थित क्लीन करते आणि तिला म्हणत असते, कुणी सांगितलं होतं गं एवढं तुझ्या हाताला लागलं आहे तरी किचनमध्ये जायला, कामं करायला? तेव्हा मानसी म्हणते, गीता वहिनी, अहो तात्यांना चहा हवा होता आणि तात्यांना वाटलं की मावशी घरामध्ये आहेत, पण मावशी तर घरामध्ये नाही आहेत ना, म्हणून मी त्यांच्यासाठी चहा करायला गेले होते आणि बघा ना मी पडले. तेव्हा इकडे गीता म्हणत असते, अगं पण जर तुझ्या हाताला लागलं आहे तर तुला कुणी सांगितलं होतं हे सगळं करायला? नाही करायचं ना. तेवढ्यात विनोद येतो आणि गीताने बाहेर जाऊ नये म्हणून बाहेरून कढीसुद्धा लावलेली असते. तेव्हा इकडे आता गीता मानसीच्या हाताला खूपच जास्त काळजीने औषध लावत असते. तर मानसीला रडताना बघून, मानसीचं जे काही हाल झाले ते बघून गीताच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कारण गीतासुद्धा खूप चांगली, सोज्वळ आणि इमोशनल व्यक्ती आहे. त्याच्यामुळे इथे आता मानसी म्हणत असते, गीताताई तुम्ही खरंच किती चांगल्या आहात हो, आणि किती वर्षानंतर तुम्ही परत घरामध्ये आलात. तेव्हा गीता भानावरती येते. ती म्हणते, बापरे मी घरामध्ये आली आहे ना, चल मला जावं लागेल, त्या येण्याच्या आधी मला जावं लागेल. तेव्हा मानसी म्हणते, का गीताताई असं का करताय तुम्ही? हे घरसुद्धा तुमचं आहे ना, मग तुम्ही थांबा ना तुमच्या घरात. तेव्हा इकडे आता तात्या म्हणत असतात, अरे सूरज, पण सुगंधा कुठे गेले? त्या मुलीला कसलीही गरज लागू शकते, तिला एकटीला ठेवून हिने बाहेर जायचंच कशाला? आणि जर का आणायचं होतं तर मला सांगायचं ना, मी आणलं असतं. पण तिने एका बाई माणसाने घरामध्ये थांबणं गरजेचं नाही आहे का? बरं झालं गीता होती म्हणून तिने मदत केली मानसीला उठवायला, नाहीतर आपण काय केलं असतं? तेव्हा सूरज म्हणतो की तात्या हे घ्या, चहा घ्या, मी तुमच्यासाठी चहा केला आहे. तेव्हा तात्या म्हणतात, तू केलं आहेस का? आणि चहा पिऊन बघतात तर छान झालेला असतो. तेव्हा ते म्हणतात की सूरज, तू चहा छान बनवला आहेस. तर इथे आता सगळं काही व्यवस्थित होणार असतं, सगळं काही नीट चालू असतं. म्हणजे इथे गीता आता घरातून बाहेरसुद्धा पडली असती, पण या दोघांनी, छाया आणि विनोद, या दोघांनी खूप वाट लावून ठेवलेली असते. या घरामध्ये खरं तर हिला गायत्रीचे कान भरण्यासाठी हे दोघंजणच सगळ्यात जास्त कारणीभूत आहेत. तेव्हा इथे आता गीता आतमध्येच थांबलेली असते. दरवाजा उघडायला जाते तर दरवाजा बाहेरून बंद केलेला असतो. माणसे म्हणत असते, गीताताई थोडा वेळ थांबा ना, मला बोलायचं आहे तुमच्याबरोबर, हे तुमचं घर आहे हक्काचं, मग तुम्ही इथे का राहत नाही? तेव्हा इकडे गीता म्हणत असते, अगं राहायला काही नाही गं, पण ज्याच्याबरोबर आपण संसार करतो ना त्याच माणसाने जर साथ सोडली तर आपण काय करू शकतो? माझी पण इच्छा आहे इथे येऊन राहायची, पण सूरजने दारू वगैरे सोडली पाहिजे ना, आणि मला सगळ्यात आधी बायको म्हणून स्वीकारलं पाहिजे. तेव्हा मानसी म्हणते, पण हे तुमचंसुद्धा घर आहे, तुम्ही इथे राहून सूरजदादांना समजवा ना, त्यांना सुधारण्यासाठी मदत करा, त्यांची दारू आपोआप सुटेल तुम्ही आलात तर. तेव्हा इकडे गीता म्हणत असते, खूप सांगून झाले, खूप समजवून झाले, पण हे सगळं त्या गायत्रीमुळे झाले. तिच्यामुळे यांनी मला घरातून हाकलून दिले आणि आता दारूच्या आहारी गेलेले आहेत. तेव्हा इथे आता गीता जाते दरवाजा उघडायला. दरवाजा काही उघडत नाही, कारण बाहेरून विनोदने कडी लावलेली असते आणि ती दरवाजा उघडत असते. ती खूप घाबरते. ती म्हणते की ती यायच्या आधी मला घरातून जायला हवं. आणि तेवढ्यातच काय, इथे गायत्री घरामध्ये एंटर करते आणि इथे सूरज आणि तात्यासाहेब दोघेजणं दरवाजा उघडायला जाणार. तेवढ्यातच गायत्री येते आणि म्हणते, काय चाललंय तात्यासाहेब, कुठे जात आहे तुम्ही आणि कोण आले घरामध्ये? असं म्हणाल्यानंतर सगळेजण शांत होतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. गायत्री म्हणत असते, जशी आली आहेस ना घरामध्ये तशी आत्ताच्या आत्ता निघून जा, नाहीतर काय होईल काही सांगता येत नाही. मी बनवलेले निर्णय माहिती आहेत ना, मग तरीसुद्धा या घरामध्ये कशी आलीस? पहिली आणि शेवटची, पुन्हा इथे पाऊल ठेवायचं नाही, कळलं का?
तेव्हा इकडे आता गायत्री खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की एकदा घरातून कशा पद्धतीने बाहेर काढले ते विसरलीस का सगळं? तेव्हा पुन्हा इथे आली आहेस. मला आता कुणालाही पोसायचं नाही आहे. आताच्या आता इथून निघून जा. तेव्हा इकडे आता काहीही न बोलता गीता जायला निघते आणि ती उंबऱ्यातून बाहेर जायच्या आधी मानसी तिला हाक मारते. तेव्हा मानसी म्हणते, गीताताई थांबा ना, तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही का कुठे जाल? हे घरसुद्धा तुमचं आहे. तुम्हालासुद्धा इथे राहण्याचा अधिकार आहे, असं मानसी गीताला म्हणते.